असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। सर, आज तुम्ही राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। तुम्ही उमेदवार आहात मुंबई पदवीधरसाठी। काय कोण चर्चा झाली आजच्या भेटीमध्ये? नाही, राज साहेबांची मी सदिच्छा भेट घेतली की उद्या जे काही ठरेल महायुतीचं आणि मी जर समजा उमेदवार असेल महायुतीचा तर त्यांनी मला सदिच्छा द्याव्या, त्यासाठी त्यांच्याकडे सदिच्छा मागण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी मी गेलो होतो। एवढेच होतं, बाकी काही विशेष नव्हतं। पण पाठिंब्यासंदर्भात काय चर्चा झाली? कारण पदवीधरसाठी वोटिंग खूप महत्त्वाचं असतं। खरं तर अनेक वोट जे आहे ते बाद होण्याची भीती देखील असते, कारण योग्य पद्धतीनं वोटिंग झालं पाहिजे। तर काय नेमकं बोलणं केलं? हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। नाही, त्यांना सांगितलं की जर समजा मला उमेदवारी मिळाली महायुतीतर्फे किंवा आणखीन काही ठरलं तर मला आपला पाठिंबा असावा, माझा सपोर्ट असावा, आपण माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहा, असं अशी विनंती माननीय राजसाहेबांना करायला आलो होतो। साहेब यस म्हणाले। हां, ते म्हणाले की झाले तर ज्यावेळी होईल त्यावेळी निश्चित सांगेन मी तुम्हाला। उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज मागे घेण्यासंदर्भात। एक धाकधूक वाटते का? कारण महायुतीचे खरं तर कोकणमध्ये मुंबईमध्ये असे 2 उमेदवार समोरासमोर उभे आहेत। आता हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल। मला असं वाटते की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार साहेब हे मिळून निर्णय घेतील, मग बघू काय करायचं ते। कोकणची सीट खरं तर पूर्वीपासूनच बीजेपीकडे होती, मात्र मुंबईची सीट जी आहे ती दीपक सावंत यांना मिळेल अशी अपेक्षा वाटते। धन्यवाद तुमच्या शुभेच्छांबद्दल, आणि मिळाली तर निश्चितपणे निवडून येईन असा ठाम आत्मविश्वास आहे। काही या 1-2 दिवसात काही चर्चा कालच चर्चा झाली मुख्यमंत्र्यांबरोबर। उद्याचा दिवस आहे, उद्या संध्याकाळी 3 वाजेपर्यंत निर्णय होईल। काय बोलणं होतं एक मुख्यमंत्र्यांचं? कारण अशा प्रकारे जर महायुतीचे 2 उमेदवार आमने-सामने होत असतील तर कशा प्रकारे भूमिका आहे ती बजावली झाली आहे? बघा, महायुतीचे दोन्ही उमेदवार समोरासमोर येतील किंवा काय होईल हे आज सांगणं कठीण आहे, पण निश्चितपणे यातून काहीतरी सन्मान्य तोडगा निघेल। आज रात्रीपर्यंत हा तोडगा निघणं अपेक्षित आहे, कारण उद्या दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे। आज रात्रीपर्यंत किंवा उशिरात उशिरा उद्या सकाळपर्यंत। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।